नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आता संध्याकाळचे बघा 4 वाजलेत आणि म्हटलं आता चला चहाचं टाईम झाले. 4 वाजले की चहाचं टाईम होतं. तर म्हटलं आता चहा बनवू आपण. नंतर मग आता अमृताने एवढ्यात रांगोळी वगैरे काढून घेतली. सकाळी रांगोळी काढली नाही तिनं आणि आता संध्याकाळी म्हणजे 4 वाजता अजून संध्याकाळ झालेलीच नाही, 5 नंतर संध्याकाळ होते. तर तिनं रांगोळी वगैरे काढली. मग आता म्हटलं चला चहा वगैरे घ्यायचं आहे आणि दळप पण निवडायचं आहे आज आपल्याला. सकाळपासून काही काम केलेलंच नाही, जरा आराम केला. म्हटलं आता चला कामाला सुरुवात करू. तर आता दळप वगैरे निवडायचं चहा वगैरे घेऊन आणि नंतर आपल्याला हळदीचं लोणचं पण बनवायचं आहे. कोणी खाल्लं आहे हळदीचं लोणचं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तर मी आज हळदीचं लोणचं बनवणार आहे. आमच्या दारात हळदीची अशी रोपं आलेलीच बऱ्यापैकी. तर म्हटलं चला त्याचं काढून आपण लोणचं बनवू. माईनमुळ्याचं बनवलं होतं, पण आता हळदीचं बनवणार आहे. आपणाला त्याची टेस्ट कशी लागते ते पण बघायचे आहे. तर आता इथं चहा ठेवला आहे आणि चहा सुरू खाण्यासाठी बटर आणलेलं आहे मी आज. म्हणजे चला आज दुपारी बटर खायचं आहे, बघू शकताय. तर आज आपल्याला खायचं आहे चहा बटर. तर चहा बटर पण कोण कोण खाता ते पण सांगा नक्कीच कमेंट करून. कधी तर रोज म्हणजे असं बेकरीतलं खाणं म्हणजे चांगल्या गोष्टी नाहीत, कारण आपल्या किडनीला पण त्रास होतो म्हणतात. किडनीसाठी चांगलं नसतं बेकरीतलं खाणं. आम्ही असं कायम नाही खात, कधी तर असं आणतो. तर म्हटलं चला आता आपण चहा आणि बटर खायचं आहे मस्तपैकी. तर या सगळेजण चहा घ्यायला. बनवलंच का नाही मम्मी चहा? बनवलाय काय, शिजायला लागलाय. शिजलाच नाही. अमृताला दम निघे ना, ती म्हणते पटकन बनव चहा. चहा प्रेमी आहे मी, चहा तिला चहा पहिला लागतो नंतर दुसरं काम नाही, मग काहीच करत नाही ती, अशी करते मग. कधी आणि चहा पटकन करून होत नाही, कारण चहापत्ती टाकली ना ती बऱ्यापैकी चांगली शिजावं लागते. आपण अद्रक वगैरे टाकले असते ते पण शिजायला लागते. लगेच मग पाणी गरम झालं गेले चहापत्ती टाकायची, लगेच चहा उकळायला गेले प्यायचं, मग त्याला टेस्ट पण येत नाही चहा. ती लगेच गडबड करायला जाते चहाला. मी जरा उशीरपर्यंत शिजवते. मम्मी आमची चहा छान बनवते. आणि हळदीचं लोणचं कोण कोण कसं बनवताय नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा बरं का. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं बनवत असलं तर. मी आता पहिल्यांदाच हळदीचं लोणचं बनवायला, त्याच्या पहिलं कधी बनवलेलं नव्हतं. आपण हळद आता काढून घेऊ आपण ते, कारण एकदम व्यवस्थित म्हणजे हळूवार असं काढून घ्यायला लागतं. नाहीतर त्या हळदीवर जर काय आपलं म्हणजे खुरपं आपण जे काय काढायला हातात घेतो ते लागलं ना, ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शिस्तीत काढून घ्यायचे आता. आई बनवायची ना हळदीचं लोणचं. आमच्या आई वगैरे आजी भरपूर अशा कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, पुन्हा भरपूर आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबूचं लोणचं, हळदीचं लोणचं, माईनमुळ्याचं, आज सगळे लोणचे ती बनवायचे. तू कधी बनवणार? आजकाल कसं सगळं तयार रेडीमेड मिळते, त्यामुळे कोण काही विकत घरात बनवत नाही, विकतच आणून खातात. पण मी काय करते, मी घरातच बनवते. तर आता माईनमुळ्यात बनवलं, कधी तर लोणच्याचं हे आवळ्याचं पण बनवते. आता हळदीचं बनवणार आहे. कशाचं? चटणी कशाचं बनवणार होतीस ना? जवसा चटणी बनवायची आहे, ती पण शेअर पण करायची आहे. बनवूया जरा थांब, शिस्तीत बनवू जरा. अद्रक नाही. जवसा चटणीवर कारळ्याची चटणी बनवायची म्हणजे ना, त्याला शेंगदाणे लागतात, थोडं तीळ लागतात, मग थोड्या मिरच्या, म्हणजे तिखट पण लागतं त्याला. बरंच काय काय लागतंय. लगेच नुसतं असं तिळावर चटणी बनत नाही तशी. कप घेऊन ये, बाहेरच आहे बघ, भांडे घेऊन ठेवलं. आणि ज्वारी दळून आणायला म्हणजे काय करते माहिती आहे का, निम्मी ज्वारी म्हणजे जर आपण 5 किलो डाळीचं असलं ना, तर 5 किलो तांदूळ घेते आणि 5 किलो ज्वारी घेते, असं करते. मग त्याची भाकरी छान लागते. निवळ तांदळाची भाकरी चांगली लागत नाही, आणि निवळ असं आपण जर ज्वारी दळून आणली तर त्याची पण भाकरी चांगली लागत नाही. आता दूध घालून घेते. आमचा कप आणायला गेला तर आता दूध घातल्यानंतर पण चांगली उकळी आली पाहिजे चहाला, तर चहा छान लागते. तर आता फक्त चहा ओतून घेऊ आपण. उकळी येते ना? उकळी येते की. आणि चहा बटर खाण्यामध्ये चहा भरपूर लागते. एवढा थोडा चहा काय होत नाही, एक बटर बुडवलं की चहा संपून जातो. तर बघा चहा ओतून घेतला आणि साखर टाकायची बोलले ना, आता साखर मी टाकलीच नाही चहामध्ये. तर परत आणि मग एकच गोड घेतला तर एकदम म्हणजे गोड लागलाच नाही चहा.
त्यामुळे परत वतला आहे ना आता चहापत्ती आणि साखर दुसरा टाकली आता. तर नंतर आम्ही चहा ओतून घ्यायचा आहे परत. असं कधी कोणाकोणासोबत झालंय नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज मला पहिल्यांदाच झाले बरं का, मी चहा बनवला तर साखरच टाकली, अजिबातच साखर टाकलेली नव्हती. तर बघा आता चहा बनवून घेतलाय आता आणि आता कपडे वगैरे सुकलेत. तर म्हटलं चला आता कपडे काढून घडी वगैरे करून ठेवायचं. आणि आज दळप करायचं होतं ज्वारीचं. तर मी काय केले 5 किलो दळून आणायचं होतं. तर 4 मापटी तांदूळ आणि 4 मापटी ज्वारी घेतलेले. आणि ज्वारी आणि तांदूळ मिक्स करून जर आपण दळून आणलं ना भाकरी खूप छान बनतात. तर म्हटलं चला आता संध्याकाळी आपण भाकरीच बनवायची आहे मस्तपैकी. आणि अमृता बघा इथं संध्याकाळीच लागल्या रांगोळी काढायला. सकाळी काय त्यांनी काढलेलं नाही, कारण सकाळी 10-11 वाजलं तर थंडीच वाजते जास्त. आणि इथं मला हे हळदीचं लोणचं बनवायचं होतं. हळदीची पानं वगैरे सुकली होती. म्हटलं चला आता हळदीची पानं सुकले तर गड्डं काढून घेऊ. तर आकाश काय करायला गड्डं काढून घ्यायला लागलं आहे आणि मी व्यवस्थित घ्यायला लागले सगळी माती वगैरे त्याची काढून. आणि ते खूप असं जमिनीत असतं ना, उकरून शिस्तीत काढावं लागतं. आणि जरा जरी म्हणजे ते हे आपण ज्यानं जे काढतो आहे ना खुरपं वगैरे, तर ते त्यामध्ये घुसलं तर ते खराब होऊन जातं. त्यामुळे शिस्तीत वगैरे काढावं लागतं. तर मी आता याला दिलं आहे छोटंसं बेडगं. म्हटलं बेडग्यानं काढून घे, खुरप्यानं काही व्यवस्थित काढता येत नव्हतं. बघू शकता असे गड्डे आहेत छानपैकी. आणि हळद एवढी मस्त आहे बघा, लय भारी हळद आहे. आणि हळदीपासून हळद म्हणजे का नाही आपल्या शरीरासाठी खूप छान असते, गुणकारी आणि आयुर्वेदिक असते. त्यामुळं मी आता इथं काय करणार आहे, लोणचं बनवणार आहे. लोणचं जर बनवलं ना तर खायला खूप छान, माईंमुळं कसं असतो ना तसं त्या पद्धतीनं लोणचं लागत असते. तर नक्कीच एकदा असं करून बघा. भरपूर लोक बनवतात पण याचं लोणचं. काय कायना बनवून त्यांनी खाल्लेलं पण आहे. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी बनवून बघा. आणि बघा असे मोठे मोठे गड्डे निघलेले आहेत. आणि काय काय गड्डे असे कुजल्यागत झाले तर कारण हळद काढायला वेळ झाला आहे, जरा लवकरच काढायला पाहिजे होतं. मग ते हाड्डे मी काय केले, स्वच्छ धुवून वगैरे घेतले, कोमट पाणी केलं, त्यात नमक टाकलं आणि त्या पाण्यातून काढले. कारण जंतू वगैरे असतात मिठाच्या पाण्याने आणि कोमट पाण्याने ते मरून जातात. स्वच्छ चांगले धुवून घेतले आणि असं बारीक चिरून घेतले. बघू शकता स्वच्छ धुतले पाण्याने आणि थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये टाकलेले, कारण जंतू वगैरे असतात बारीक. तर कोमट पाण्यामध्ये टाकलं ना तर जंतू मरून जातात. नंतर मग हळद आपल्याला लोणचं बनवण्यासाठी चांगली होते. तर आता ही मी बारीक असं चिरून पोळी करून घेणार आहे. नंतर हा मसाला घेतलेला आहे सगळा, हा मसाला भाजून आपण तयार करायचा आहे. तर आता ही पूर्ण अशी हळद सगळी चिरून घ्यायची आहे आता आपल्याला एकसारखी सगळी. तर त्यासाठी हा मसाला घेतला मी, मोहरी, पुन्हा मेथी, जिरं, पुन्हा बडीशेप, पुन्हा दालचिनी, मिरं, असं सगळ्या वस्तू घेतल्या. तर आपणाला हिंग पण लागतो, एक लिंबू पण लागतो. आणि चिरून झाल्यानंतर ना पूर्ण पाणी असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जर त्या हळदीमध्ये पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, पुसून मी काय केले, स्वच्छ पुसले आणि असं रुमालावर जरा पसरले थोडा वेळ. तोपर्यंत आता मी मसाला वगैरे चांगला भाजून घेणार आहे. मसाला भाजायचा, नंतर मग बारीक करून घ्यायचं आहे, ओबड असं बारीक करून घ्यायचं आहे. तर असं मोहरी पण भाजून सगळे एक एक वस्तू असं सगळं भाजून घेणार आहे मी आता. आणि मग काय करायचं, मोठा मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तोपर्यंत आपलं चिरलेले काप आहेत ना ते जरा सुकतात. सुकल्यानंतरच आपणाला त्याचं लोणचं करायचं आहे. आणि लोणचं तयार करून झालं ना त्यात हिंग आणि एक लिंबू पिळायचा, म्हणजे छान राहतं. आणि ते तेल पण मी गरम करून ठेवले, म्हणजे कसं जरा थोडंसं गार व्हायला लागते. गरम तेल टाकून चालत नाही. लसूण पण असा मी लसूण सोलून बारीक चिरून घेतला आणि थोडासा तेलात हे केलं आहे. आणि नंतर मिरच्या पण थोड्या टाकल्यात त्यात, म्हणजे कसं मिरचीमुळं जरा तिखटपणा येण्यासाठी. तर त्यात मी लाल तिखट पण टाकलं आहे, मीठ, पुन्हा हिंग टाकलं आहे, लिंबू नंतर पिळणार आहे मी. तर बघू शकता असा मसाला बारीक करून घेतलेला आहे सगळा भाजलेला. आणि नंतर वरून सगळीकडे टाकायचा आणि कोमट तेल जे केलेलं आहे ना ते त्याच्यावर ओतायचं, म्हणजे जास्त गरम पण नाही ओतायचं. तेल थोडंसं नरम करायचं आणि त्यावर ओतून घ्यायचं आहे आपल्याला. लोणचं एवढं छान लागतं आहे ना, एकदा नक्कीच करून बघा. तर आता हे सगळा मसाला टाकला आहे, पूर्ण हलवून घ्यायचं आहे बरं का. याला पूर्ण हलवल्याशिवाय पूर्ण मसाला सगळ्या लोणच्याला लागतच नाही. झालं का आपलं लोणचं तयार? ज्याने जे व्हिडिओ बघितला ते नक्की सांगा तुम्ही पण कसं बनवताय. ह्याचं माईनमुळ्याची भरणी आहे. तर थोडं लोणचं होतं मी ते आता काढून ठेवलंय. ते एवढंच लोणचं राहिलंय, सगळं लोणचं खाल्लेलं आहे.
तर आता हे लोणचं आपण त्याच भरणीत भरून ठेवायचं आहे आणि 5-6 दिवस मुरतं मग नंतर आपण ते खायचं बरं का. लगेच खायला घ्यायचं नाही. लगेच खाल्लं तर काय होते? म्हणजे मुरलेलं नसते ना, कडक असते. 1-2 दिवस ठेवले की नरम होते, मग आपल्याला खायला पण चांगलं लागते. आणि जो मसाला घातला आहे त्याची टेस्ट पण त्यामध्ये उतरते लोणच्यामध्ये. कसं झालं लोणचं एकदम मस्त. तर आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. हा व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा. नवीन कोण असाल त्याने सबस्क्राईब पण करा. कसं वाटलं आपलं लोणचं?